कृष्णा नदीतील प्रदूषणाविरोधात सांगलीकर रस्त्यावर उतरले। सांगलीकरांनी नदी प्रदूषण विरोधात मानव साखळी करून आंदोलन केले। आयर्विन पुलापासून पालिकेपर्यंत साखळी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसह व्यापारी, फेरीवाले, विद्यार्थी आणि महिला सहभागी झाल्यात। कृष्णा नदीमध्ये अनेक कारखान्याचे रासायनिक आणि मळी मिश्रित पाणी सोडलं जातं। प्रदूषणामुळे नुकताच लाखो मासे तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यामुळे नदी प्रदूषण मुक्त व्हावी या मागणीसाठी सर्वच घटक आज एकवटलेले आहेत। कुठलंही सरकार येऊ दे, सांगलीकरांच्या माती, अशुद्ध पाणी आणि प्रदूषित पाणी पिण्याचीच वेळ आलेली आहे। सगळ्या राज्यकर्त्यांनी एकतर सांगलीचे पाणी स्वच्छ प्यावे, नाही तर स्वतःच्या घरातले फिल्टर काढून कृष्णेचं पाणी पिऊन दाखवावं, अशी वाईट परिस्थिती सांगलीकरांच्यावर आलेली आहे। या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सांगलीकरांच्यावर अन्याय केलेला आहे। महापालिकेच्या कराच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करून सुद्धा महापालिका साध्या सुविधासुद्धा पुरवू शकत नाही। कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी आज सांगलीकर रस्त्यावर उतरले आणि एकवटले ते आपण पाहू शकता। मानवी साखळी करून वेगवेगळे संघटना, पदाधिकारी, राजकीय लोक या कृष्णा प्रदूषण मुक्तीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। आपल्यासोबत काही लोक पण आहेत। सांगलीकर रस्त्यावर उतरले आहेत कारण जे पाणी जे आहे हे जवळजवळ 60% वर विषच आहे। हे सगळ्या समाजातल्या लोकांना, गोरगरिबांना ते विष पाजलं जाते सांगलीच्या जनतेला। तर ह्यासाठी हे आज जी जनता जी सांगलीची आहे ती आज रस्त्यावर उतरलेली आहे की नदी प्रदूषण टाळावं म्हणून। आपल्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी सुद्धा उतरले तर रस्त्यावर। त्यांच्याकडे जाणून काय तुमचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने प्रदूषण मुक्त केलं पाहिजे? सातत्यानं नद्यांचं होणारं प्रदूषण हा एक चिंताजनक विषय बनलेला आहे। कृष्णा असेल, पंचगंगा असेल, वारणा असेल, या नद्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी आणि शहरातलं सांडपाणी हे बिनदिक्कतपणे प्रक्रिया न करता सोडल्यामुळं मानवी आरोग्याला तर धोका निर्माण झालेला आहेच, पण नद्यामध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत, मासे आहेत, यांच्याही जीविताला धोका झालेला आहे। मध्यंतरी 8-10 वर्षापूर्वी इचलकरंजीमध्ये काविळीच्या साथीनं जवळपास 40-45 लोकांचा मृत्यू झालेला होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपा काढत आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही। प्रत्येक गोष्टीसाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतो, मग कसं काय ह्या सगळ्या प्रकल्पांना क्लिअरन्स कसा काय दिला गेला आणि मग का त्याच्यावर नियंत्रण आणलं जात नाही, हा खरा सवाल आहे। नक्कीच सांगलीकर जनता आता रस्त्यावर उतरले आहे। वेळ प्रसंगी आझाद मैदानावर जाऊ, पण कृष्णामध्ये प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन आता सुरुवात झालेलं आहे। व्हिडिओ सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।